बाहेर घ्या साहेब मला बाहेर घ्या साहेब चला साहेब घरची लाईट नाही का तुम्हाला आता? कुठलं काहीच नाही बरं लगेच जाते. तुमचा आदेश हे सगळं खरं आहे पण आम्हाला लाईट नाही ती आम्ही लाईटीपासून वंचित राहतोय. उन्हाळ्यात बी राहिलो ना आता बी राहिलो. काम पाठवलं त्यांचं चालू झालं त्यांना जर घरातली लाईट 24 तास मिळाली लहान लेकरांची आहेत गायची तारा काढायच्या जे काय त्यांचं घरातलं काम आहे करायचं माता वगैरेंना हे सगळे प्रश्न घेतले तर तुमच्यापर्यंत ओरडत कोणी येणार नाही. स्टेशन झाल्यापासून आम्हाला सिंगल पीस आहे. तुम्ही ह्या वर्षी 4 महिने झालं एकदम 4 महिन्यात काय लगेच जादू टोना आला नाही तिथं आम्हाला जशी आहे तशी द्या. आम्ही काय अतिरिक्त मागतो फक्त सिंगल पीस मागतोय तुम्हाला. साहेब फोन उचलायचा आम्हाला कशासाठी गरज पडली? फोन बी उचलत नाही. ऑपरेटर बी डालडूर करतोय फोनवर आडवं तिडवं बोलतोय. साहेब आमचं ऐकून घ्या 1 मिनिट. कलेक्टरनं लाईट बंद केली 2 महिना परत चालू झाली लाईट तर पाणी आलं नदीला 1.5 लाख मोटरा काढल्या काल नेऊन जोडल्या. कालच्या नेहमी खटकं पडायला चालू झाले ते ऊस पाक जळायला लागली ती अक्षरशः आम्ही मरायच्या तयारीत आहे. तुम्हाला काय करायचं एवढं सांगा. हे बघा हे जे काही उपकेंद्र आहे ते तुमच्यासाठीच आहे. लाईट सुद्धा तुम्हाला आम्ही देतोय त्याला काही बंधन आहे. आम्हाला वरतून दिलेल्या आदेशाचं पालन आम्हाला करणं गरजेचं आहे. 6 एकर तळीवर कांडी टाकली कुणाला बी गावातल्याने बघायला नाही, पुढे या. कांडीला पाणी देखील नाही अजून. 6 एकर कांडीला खर्च किती झाला असेल बेण्यास सांगा तुम्हाला शेती असेल साहेब अगर नसेल की तुम्ही खटकं पाडता तुमचा शासकीय कर्मचारी खटकं पडत नाही खाजगी माणूस येऊन खटकं पाडतोय तिथला. हे बरोबर आहे चुकीचं. खाजगी माणूस येऊन खटकं पाडतोय तिथला. काय संबंध आहे खाजगी माणसाला खटकं पाडायचा? शी सुटली जैनवाडीला तुम्ही लाईट घेतली पिराच्या करून द्या म्हणजे देखना केला आणि दुसऱ्यावर जाऊन उडला तिकडे जाऊन. असं कशाला करता तुम्ही? आम्हाला ती जार तुमचा कॅन्सल करा आणि आम्हाला लाईट द्या. जशी सगळ्या सर्वसामान्यांना 24 तास लाईट मिळते भगीरथची तशी आम्ही वाडी वस्तीवर असतो आम्हाला तशी 24 तास लाईट पाहिजे. 3 महिने आम्ही तुमचं ऐकलं कलेक्टर साहेबांचं ऐकलं MSCBचं ऐकलं. काय कुलूप घालायचं चाळ्या की बंद करायच्या. सबस्टेशनला जागा 2 एकर पिराची करून दिली. इथं सगळे लोक बसलेले आहेत का त्यांची जागा ही ती जागा त्यांनी ह्या सबस्टेशनला जागा देऊन फुकट दिले. जागा उपकार केले तुमच्या सबस्टेशनवर आणि ह्याचा फायदा जैनवाडी कशासाठी? कुठल्या गावाचा पाहिजे? पहिला हक्क कुठल्या गावाचा पाहिजे? 2 एकर जागा तुम्हाला सबस्टेशन फुकट दिलेली आणि ह्याचा वापर जर तुम्ही दुसरं गाव घेत असतील तर हे चुकीचं आहे ना. पंढरपूर तालुक्यातील पिराची कुर्ली गावामध्ये एक सकाळीच अजब कारभार पाहण्यात आला. त्या ठिकाणी महावितरणचा सबस्टेशनमध्ये अनेक शेतकरी घुसले आणि शेतकऱ्यांनी तेथील ऑपरेटरला ज्या भागात महावितरणची लाईट जाते त्या भागातील लाईट सप्लाय बंद करण्यास भाग पाडलं. कारण ही तसंच आहे. पिराची कुर्ली गावामधील असणारा 33 kVचं सबस्टेशन त्या ठिकाणी या गावाने पालखी तळावरती मोफत स्वरूपात म्हणजे कोणतंही महावितरणकडून दाम न घेता या गावाने सबस्टेशन टाकण्यास परवानगी दिली. मात्र भीमा नदीकाठच्या शेतकऱ्यांना व्यवस्थित वेळेवर लाईट न दिल्याने संतप्त नागरिकांनी शेतकऱ्यांनी तेथील सबस्टेशन बंद पाडण्यास भाग पाडलं. कारण सिंगल फेज लाईट वेळेवर दिवसा देत नसल्याचा आरोप त्या ठिकाणी शेतकऱ्यांनी केला. यावेळेस सर्व शेतकरी आक्रमक भूमिकेत होते. तेथील लाईनमन असतील, ऑपरेटर असतील, ज्युनियर इंजिनियर असतील, बंडिशेगाव शाखेचे जे ते शाखा अधिकारी आहेत ते असतील किंवा पंढरपूरचे पदाधिकारी असतील यांना इथं बोलवून घ्या व आमची सत्य परिस्थिती आम्हाला का लाईट देत नाही हा प्रश्न तेथील नागरिक त्यांना विचारत होते. खरं तर ही बाब ज्यावेळेस लक्षात आली त्यावेळेस तातडीने माढा विधानसभेचे आमदार अभिजित पाटील आणि माढा विधानसभेचे जे युवा नेते आहेत रणजित भैया शिंदे यांच्या कानावरती ही बाब गेली असता तेथील पंढरपूर तालुक्याचे अधिकारी यांनी तातडीने पिराची कुर्ली सबस्टेशनवरती भेट दिली. शेतकऱ्यांची समस्या एवढीच होती की गेली 3-4 महिने झाले नदीकडचा लाईट सप्लाय हा बंद केला होता लोड शेडिंग कारणाने. आता महापूर येऊन गेला. त्या ठिकाणी गुरांना पिण्यासाठी पाणी असेल, वापरण्यासाठी लोकांना पाणी असेल, इतर कोणत्याही गोष्टीसाठी पाणी त्या ठिकाणी लाईट अभावी मिळत नसल्याचा आरोप तेथील शेतकऱ्यांनी केला. त्या ठिकाणी ज्यावेळेस गांधीनगर पिराची कुर्ली भागातील भुईवस्ती आणि गावठाण जुनं गावठाण या ठिकाणी जे शेतकरी आहेत
यांना दिवसपाळीत लाईट कसलीच मिळत नव्हती, ना सिंगल फेज ना 3 फेज. 8 तास फक्त शेतीसाठी लाईट देत होते, परंतु तो सर्व सप्लाय आता लोडशेडिंगच्या कारणाने बंद केला असा आरोप तेथील शेतकऱ्यांनी केला. आता मागणी एकच होती, जर तुम्हाला शेतीची लाईट देता येत नसेल तर आम्हाला सिंगल फेज लाईट घरगुती वापरासाठी लाईट द्या अशी प्रमुख मागणी त्या ठिकाणी शेतकऱ्यांची होती. खरं तर आपण तिथल्या शेतकऱ्यांची आक्रमकता पाहू शकतोय. बघूया शेतकऱ्यांच्या नेमक्या मागण्या काय आहेत ते. बाहेर गेलं सर मला बाहेर गेलं सर चला साहेब बरं एक मिनिट थांबा. एकच मिनिट शेवटी बोला 2 मिनिटं आम्हाला आता चालू परिस्थिती नाही सिंगल द्यायला लागते आम्हाला. तर आम्ही इथनं जात नाही काय गुन्हा दाखल व्हायचे आम्ही रीतसर मार्गाने आलोय आपण इथं काय भांडण करायला म्हणून आम्ही आलो हा. घरची लाईट नाही का तुम्हाला आता? अहो, कुठलं काहीच नाही बरं. लाईटच नाही. लगेच जाते. तुमचा आदेश हे सगळं खरं आहे, पण आम्हाला लाईट नाही ती आम्ही लाईटीपासून वंचित राहतोय. उन्हाळ्यात बी राहिलो ना आता बी राहिलो, खालनं नदीला पाणी हा, पण घरची लाईट नाही का? नाहीच तर बर. आपल्याला भगीरथच नाही त्या ग्रुपला. बरेच लोक अजून भगीरथ पासून वंचित आहेत. काय नाही ना कुलूप घालायचा चाळ्या की बंद करायच्या उठून बोला. 15 वर्षापासून लाईट सिंगल फेज चालू आहे आमच्या गावात मोठ्या ठिकाणी. सगळ्या काही या गावातलं आमच्या राजी कुर्ले असू द्या, गोंडवाडी असू द्या, वाडी कुर्ले असू द्या, 3 गावाला लाईट आहे. बरं का 15 वर्षात 2-3 महिने 2-3 उन्हाळ्यात सगळं मान्य आहे आम्हाला. आता 3 महिने झालं लाईट पण व्यवस्थित आहे. आता तुम्ही पावसाळा आला तरी सुद्धा आम्हाला लाईटच नाही. लोडशेडिंग आहे. सकाळी 9ला बंद करताय तुम्ही, संध्याकाळी 8ला चालू करताय. कुठं सांगा बरं आम्ही काय करायचं? आमची मागणी आहे जशी सगळ्या सर्वसामान्यांना 24 तास लाईट मिळते भगीरथची, तशी आम्ही वाडी वस्तीवर असू, आम्हाला तशी 24 तास लाईट पाहिजे. 3 महिने आम्ही तुमचं ऐकलं, कलेक्टर साहेबांचं ऐकलं, MSCBचं ऐकलं, लोड नव्हता, लोड मॅनेज होत नाही, सगळं मान्य. आम्हाला इथून पुढे लाईट पाहिजे एवढीच आमची मागणी. ह्याच्या पलीकडे मागणी काही सुद्धा नाही. दुसरा एक विषय असा आहे की तुम्ही खटकं पाडता, तुमचा शासकीय कर्मचारी खटकं पडत नाही, खाजगी माणूस येऊन खटकं पाडतोय तिथला. बरोबर आहे, चुकीचं आहे. खाजगी माणूस येऊन खटकं पाडतोय तिथला. खाजगी माणसाचा काय संबंध काय संबंध आहे खाजगी माणसाला खटकं पाडायचा? तुमच्या माणसानं पाडलेलंच झालं, पण खाजगी माणसाचं काय आहे? हो ऐका गणेश साहेब, ऐका सरपंच, तुमची मेन मागणी आहे की तुम्ही दुर्लक्ष होत आहे. आज त्यांना इथं बोलवायचं कारण काय आहे की तुमच्या नदीकाठची लाईट सोडवलेली आहे. थांबा 2 मिनिटं. तर त्यांची सुरळीत लाईट तुम्ही त्यांच्याकडे मागणी करा. काय असेल ते त्यांचा वेळ वायपट घालू नका. तुम्हाला येस नो आन्सर सांगतील, बाकीच्या गोष्टी परत सांगा त्यांना. आता ह्यांना घरात तुम्हाला वापरायला पाणी नाही, तुम्हाला शेतीला पाणी नाही, ह्याचा प्रश्न किंवा ह्याचा उत्तर विचारा. चालूला आता लाईट कसलीच नाही. तुम्ही 18 तास लाईट येत नाही गावात, कसली पूर्णच बंद करताय सकाळ ते संध्याकाळपर्यंत. सर्व शेतकऱ्यांची आमची मागणी की आम्हाला पूर्ण वेळ लाईट पाहिजे. यावर सिंगल फ्यूज, यावर तुमचं मत काय? महिन्यातला तुम्ही जार वापरता आता पावसाळ्यात 2-2 लाख पाणी नदीला सोडलं त्या टायमाला लाईट तुम्ही कट केली नदीकडे, आम्ही बी मान्य करतो. पण कुठल्या महिन्यातला जार तुम्ही आता का वापरताय पावसाळ्यात? काय नदीला पाणी कमी आहे? कॅनेलला पाणी कमी आहे? पळशी सुपली जैनवाडीला तुम्ही लाईट घेतली, पिराच्या पुरवून देता म्हणजे देखना केला आणि दुसऱ्यावर जाऊन उडला तिकडे जाऊन. असं कशाला करता तुम्ही? आम्हा ती जार तुमचा कॅन्सल करा आणि आम्हाला लाईट द्या. जार कॅन्सलचा विषय नाही, जार चालूचा नाही. 2025चा जार मला दाखवलाय आपल्याला, चालूचा जार नाही. अशी तरतूदच नाही लाईट बंद करण्याची कुठली. पण आम्हाला का नसावी लाईट? आम्ही नागरिक नाही काय? भारतात आम्हाला आम्ही आय खाऊ देणार, बाप बीत मारू देणार. तुम्ही बोलता असं ते, करू दोन नका. मिनिटं, 2 मिनिटं. 6 एकर कांडी चळून टाकली लाईटसाठी. तुम्ही थांबा, मला बोलू द्या. 6 एकर चळीवर कांडी टाकली, कुणाला बी गावातल्याने बघायला पुढे या. कांडीला पाणी देखील नाही अजून. 6 एकर कांडीला खर्च किती झाला असेल बेण्यासाठी सांगा तुम्ही. तुम्हाला शेती असेल साहेब, अगर नसेल
आम्हाला सिंगल फीस पाहिजे बघा, जी पहिली होती तशी. 24 लाख सिंगल पाहिजे आम्हाला. आपली मागणी झाली त्यांचं काय सांगायचं? साहेब दुसरी एक काय माहिती आहे का अडचण, तुमच्या मनात एक प्रश्न म्हणजे शंका येत असेल की ही लोक जर सिंगल फेज लाईट सोडली तर काहीतरी ॲडजस्टमेंट करून 3 फेज लाईट करते ती आणि पाण्यासाठी वापरते ती. पण खरंच जर एखादी घटना दुर्दैवी घडली, एखाद्या शेतकऱ्याचा मृत्यू झाला चोरीच्या दरोड्याच्या ह्याला आक्षेपण लाईट नसल्यानंतर, त्यांना कशी पण द्या तुमच्या टेक्निकली कसं ॲडजस्टमेंट करून त्यांना घरात लाईट लागायला ह्या हिशोबाने त्यांची मागणी आहे की लाईट करून. इथं काही जणांची मागणी आहे की पाण्यासाठी आणि काही जणांसाठी घरची लाईट तुम्हाला वापरायला पाहिजे. मग तुमची टेक्निकली कसं तुम्हाला त्यांना देता येईल तशी लाईट ह्यांना पाहिजे. ह्यांच्या मुख्य मागण्या त्या आहेत त्या. इतकं मच्छर झालं या बरं सगळं झालंय बिघडलंय. मच्छर आहे तर साप आहे तर काय असं दिवस मावळ्यासाठी चालू होत आहे. आणि चोरी आणि बी ही झाली. इथे 6ला गेली लाईट की 8ला 8:30ला लाईट इथे चोरी बी रात्री चोर आणते, चाकूच काढते ती. 8:30ला तेवढं चोरीला गेली आता. बरं आता ऐका, आता सगळे झाले त्यांचं ऐकवा. कसं आहे माहिती आहे का, साहेब तुमची ओळख सांगा आधी. मी कनिष्ठ अभियंता दारुकर शाखा कार्यालय बंडीशेर. आता काय माहिती आहे का, आपण चालू वर्षी वीज गळतीचं प्रमाण इतक्या मोठ्या प्रमाणात आहे आणि त्या तुलनेने कनेक्शन वाडी वस्तीवरती नाही आणि इथून उपकेंद्रातून लोड किती जातो याचा आता सगळ्या गोष्टींचा वरती लोड तपासला जायला लागला आहे आणि कनेक्शन किती आहेत ते पण तपासलं जायला आहे. त्या हिशोबात आता लोड घ्यायला पाहिजे सबस्टेशनमधून. त्या पद्धतीच्या आपल्याला सूचना आहेत. त्या पद्धतीने आपण आता खाली इथं उपाययोजना करत आहे आणि लोड कंट्रोलमध्ये ठेवण्यासाठीचे प्रयत्न हे सगळे चालू आहेत. लोड जेव्हा आता कनेक्शनच्या पट्टीत जात नसेल, जास्त जात असेल तर त्याला आता ते कारणं आहेत बरेच. लोक खाली आता सिंगल फेज मोटर आहे, कॅपॅसिटरवरती वापरतात, फिटर शेगड्या सकाळच्या टायमिंगला चालू असतात, त्यामुळे ती लोड वाढतं. मग आता आपल्याला ज्या सूचना आहेत हेड ऑफिसच्या, आमच्या वरिष्ठ कार्यालयाच्या, त्याप्रमाणे तर खाली इथं काम करायला लागतं, आदेशाचं पालन करायला लागतं. नाही केलं तर ते वरती लोड दिसतो त्यांना. इथं आपल्या इथं लोड मॉनिटरिंग सिस्टीम बसवलेली आहे. प्रत्येक फिटरचा लोड किती जातो, त्यावर कनेक्शन किती आहेत हे सगळं डाटा निघतो. त्याप्रमाणेच इथं खाली आता काम करायला लागतं. पहिला होता की 2 फेज सप्लाय आता दिल्यानंतरच खाली सिंगल फेज लाईट लागते. पण ते 2 फेज सप्लाय फक्त घरासाठीच आपण दिलेला आहे. त्याच्यावरती जर बेकायदेशीर पद्धतीने जर शेतकरी जर हे करत असतील तर ते त्यांनी टाळलेलं बरं राहील, जेणेकरून घरातली सिंगल फेज लाईट व्यवस्थित चालू. ह्याच्या ह्यांना आपण सिंगल फेज लाईट देऊ शकतोय का आपण? तुमच्याकडून सुद्धा आम्हाला कोऑपरेशन लागणार आहे ह्या गोष्टी. तुम्ही जर तुमच्या मोटारी जर नाही चालवल्या, इतर काही लोड नाही वापरला, त्या घरातली लाईट चालवली तर ते व्यवस्थित चालू शकतं आणि जेणेकरून इथून लाईट बंद करायची वेळ येणार नाही आमच्यावर. आता सर काय माहिती आहे, आम्हाला लाईट चालू करून द्या, हे आम्ही त्यासाठी आलो, आम्ही तुमचं ऐकायला आलो. आपण जर आम्हाला काय बाकीचं माहित नाही. लाईट चालू करा. माहित आहे किती लोड आणि काय आहे. शिंगल घरात लाईट किती लागते हो? घरात बोलता शिंगल घरात लाईट किती लागते, किती एक मिनिट नाही घरात बरं आम्हाला माहित नाही. चालू करा लाईट नाही तर राहू दे सगळं. एक मिनिट बंद राहू द्या. भगीरथला का 2 तास तुम्ही हॅलो तुम्ही काय म्हणता? 100 एम्पियर लोड आहे सिंगल फेज वर भगीरथच्या. आणि तुम्ही आम्हाला सांगताय 25 एम्पियरचा लोड कशासाठी सांगताय? ऐका की नाही, नाही भगीरथ का 6ला बंद करतात दोन तास. आणि तुम्ही आम्हाला पहिलं कुठलं 100 गाव आहे तालुक्यात, 15 तालुक्यात. सगळ्या गावात भगीरथ का बंद करतात 2 तास. सकाळी लेकरं शाळेत जाणारे आहे ती, त्यांना स्वयंपाक पाणी कसा करायचा. खळव्यात लाईट आहे. अहो, नेमकं आपल्या पेरू लागू आहे, बाकी गावाला का लागू नाही? आम्हाला काय तर सांगायला लागलाय आम्हाला. आज धरून चला 4 महिने झालं लाईट सगळं बसलंय. असताना आम्हाला लाईट देऊ, 2 तास लाईट देऊ. पंडितशेगाव फिटर वाडी बोलू 24 तास लाईट चालू आहे, 1 मिनिट सुद्धा लाईट बंद नाही. आणि राहिला विषय आपल्या गावातली लाईटच्या टिपी
घुमेरापर्यंत नेलं तरी खाली शेळवेला सोडले त्या लाईटी लोडचा काय संबंध आहे ते तुमचं मॅनेज करण्याचा विषय आहे. आम्हाला शेतकऱ्यांना माहिती आहे. तुम्ही पिराच्या कुर्लीतला लोड सबस्टेशन पिराच्या कुर्लीतला पिराच्या कुर्लीत गावाला व्यवस्थित लाईट द्यायला तुम्ही. बाकी गाव पुरते तालुका जिल्हा पुरते महाराष्ट्र पुरते सगळं तुम्ही आमच्याकडे नियम आहे, आमच्याकडे वापरताय तुम्ही. नाही तुम्ही तर सांगू नका लाईट चालू करा आमची मग सवळा फोन चालू आहे. तुम्ही आम्हाला आता बरं का ओ साहेब ऐका तुमचा सगळ्यात रास्त मुद्दा आला ह्यात तुम्हाला लक्षात आले की लाईटची चोरी होती मग त्याच्यात तोडगा काय आहे का नाही काय करा लाईटी चोरी होती ह्याच्या पाहिजे सगळं चालू आहे टाईट करा म्हणजे सगळंच नीट होतंय साहेब तुम्ही पूर्ण गावाला लाईट बंद करणं आहे का गाव 4 महिने झाला लाईट नाही त्या घरात साहेब 4 महिने तुमचं सगळं ऐकलं नाही 2 तास तरी लाईट गेली 8 तास आम्ही किती सोचला 4 महिने तुम्ही नियम सगळ्याला सारखं ठेवत नाही हे आम्हाला मान्य नाही चुकीचं आहे तुमचं बोलणं या रस्त्या पलीकडे लाईट आहे रस्ते अलीकडे लाईट नाही हे काय तुम्हाला पटतंय का तुम्ही सांगा बरं आता लाईट 9 वाजता गेली संध्याकाळी 8 ला लाईट येते काय करायचं तुम्ही सांगा बरं तुम्ही पूर्ण दिवसच लाईट नाही लाईट नाही कलेक्टरचा आदेश सोसला दुष्काळ पडणारा ती सोसलं आता 53 TMC पाणी कर्नाटकला गेलं त्याचं काय आहे आता 25,000 आता पाणी सोडलंय त्याचं काय करायचं तिसरा दिवस लोकांनी मरायचं काय आजपर्यंत सबस्टेशन झाल्यापासून तोंडवाडीतली माणसं का आली ते इथपर्यंत आलीच नाही 24 तास चालू आहे 24 तास चालू आहे तोंडवाडी एकही माणूस आला नाही जैनवाडी पळशी तोंडवाडी बंद करा गाव आमच्यात ही 3 गावं बंद करा आता पुरात पाणी आले आता मोटर काढायला लागते त्या काल नाही जोडलेल्या काय होतं बघा म्हणा तुम्ही सहकार्य चालू करा करायला आम्ही पण तुम्हाला सहकार्य तुम्ही जर ठरवलं नाही वापरायचं सिंगल फेज काढायचं जर शेती बरोबर आहे कधी आली का लोक एका कोपऱ्यात चोरी झालं भागलं का दत्ता हो ना चालूला आता पाणी नसल्यामुळे उसाला वाळव्या लागायची पाळ्याली शेतकऱ्या पाणीच नाही तर काय करताय तुम्ही मग मोठा चाल नाही त्या वाळव्याला शेतकऱ्या उसाला
ए लगा कालवा कमी करा की थ्री पेजचा लोड सांगा. थ्री पेजचा लोड आहे आता 125-30. पूर्वी किती होता? जास्त सीझन वाईज डिपेंड करतो. हो मध्ये मागच्या माणसं किती होता पाणी या अगोदर? असू द्या थांबा जास्त. मग आता लोड कमी आहे का नाही? थ्री पेजचा मोटर अजून बसला नाही पाणी आल्यामुळे. ऐका ना पेजचा काही विषय. थ्री पेजचा लोड आता 125 एम्पियर पर्यंत चालत 135 एम्पियर पर्यंत. बरं थ्री पेज सप्लाय सगळ्यांना मिळतो का? त्या पिरियड मध्ये मिळतो. बरं त्याच्यात काही ट्रिपिंग होत नाही. त्यांना बोलू दोंडवाडीला लोड किती आहे साहेब? फिरायला कोणी सोडलं? दोंडवाडीला लोड जास्त लोड आहे. 145च्या पुढे लोड दाखवतो. हे बघा हे जे काही उपकेंद्र आहे ते तुमच्यासाठीच आहे. लाईट सुद्धा तुम्हाला आम्ही देतोय. त्याला काही बंधन आहेत. आम्हाला वरतून दिलेल्या आदेशाचं पालन आम्हाला करणं गरजेचं असतं. आता थ्री फेजचा सप्लाय जो आहे तो तर तुम्हाला दिला जातो. परंतु ठीक आहे ट्रिप झालाय किंवा लाईन फॉल्ट झाला त्याच्यात तेवढं ती बंद राहते. 6 दिवस बंदच आहे. नाही मी ती प्रयत्न करतोय. तो थ्री फेजचा सप्लाय कंटिन्यू तुम्हाला मिळावा ह्याच्यासाठीच आम्ही प्रयत्न. साहेब आमचं ऐकून घ्या 1 मिनिट. कलेक्टरनं लाईट बंद केली 2 महिना. परत चालू झाली लाईट तर पाणी आलं नदीला 1.5 लाख. मोटरा काढल्या काल नेऊन जोडल्या. कालच्या नेहमी खटकं पाडायला चालू झाले तर उस पाक जळायला लागली ती. अक्षरशः आम्ही मारायला तयारीत आहे. तुम्हाला काय करायचं एवढं सांगा. आमच्या 2 महिने मोटर बंद होते तेव्हा लोड कुठे गेला तुमचा? आता कालच चालू केलं लोड दाखवताय. आम्हाला काय करा 8 तासची सिंगल देत आहे. आज 6 तास द्या 2 तास तुम्ही नियमन कमी करा. सिंगल आमची कमी करा पण द्या. लोडचा विषयच काय नाही. लोड आहे 15 वर्ष चाललंय साहेब तुम्ही. इतकी सबस्टेशन चाललंय मोठला तीच आहे त्या पाईपलाईन एक सुद्धा वाढली नाही नदीला. पाईपलाईन साहेब एक सुद्धा वाढली नाही. पाईपलाईन कोणी केली नाही. तुम्हाला इथे याची पाळी आली असती. झाल्यामुळे आम्हाला समजावचं आम्हाला सिंगल द्या ना. तालुकर साहेब फोन उचलायचा आम्हाला कशासाठी गरज पडली? का बरं फोन उचलत कशासाठी फोन करा? फोन बी उचलत नाही. अधिकारी तुम्हाला नियम ऑपरेटर बी डालडूर करतोय फोनवर. आडवं तिडवं बोलतोय. हो साहेब डायव्हर्ट करून हा विषय. 1 मिनिट साहेब. शासकीय मला सांगा कशासाठी शेतकऱ्यासाठी फोन दिला शासनानं? का तुम्ही उचलत नाही फोन? तुम्हाला गरज नाही आमची. गरज नाहीच तर यांच्या. काय कारवाई काय करणार? कळवलं तर मी बोलतो ना त्याला सांगतो समजलं. ऑपरेटर फोन उचलत नाही साहेब. बरं 1 मिनिट थांबा. 1च मिनिट शेवटी बोला. 2 मिनिटं. आम्हाला आता चालू परिस्थिती नाही सिंगल द्यायला लागते आम्हाला. तर आम्ही इथनं जात नाही. काय गुन्हा दाखल व्हायचे आम्ही रितसर मार्गाने आलोय. आपण इथं काय भांडण करायला बोलणार आलो. सगळेच बंद करून टाकायचं. कशाचं काय नाही व्यवस्था आमचं पोलीस स्टेशनला फोन आहे. खाली बसा सगळं जागेला. खाली बसा. खाली बसा. तुम्हाला काय का ना आम्हाला एकटाच आहे. मी म्हणायलो ना मला आहे. तुम्ही वागा काय नाही, ऐका, काय नाही. आम्ही कायद्यानं वागण्याचा आम्ही प्रयत्न करतो. तुम्ही करा. राहिला मुद्दा कोणता आपला? थांबा ना जरा. गावातला माणूस आलाय का? तो तर लाईट आहे तर का नाही? काही लोकांचा आपण बघूया. माणसं येत नाही. दोघा तिघांना बंद करून टाका. जिथे काही लाईट दिली जाते आता तुम्हाला दिली जाते. आम्ही स्वतः मी ह्यांना घेऊन जातो दोघा तिघांना. तिथली काय परिस्थिती आहे ती बघतो. मला कळू तर द्या ना. खरंच बुवा तुम्हाला दुजाभाव केलाय. खरंच तुमच्यासाठी चांगली लाईट ही लोक काय बंद केल्यामुळे
कामाची माणसं आहे ती. मला सांगा कोण ऑफिशियल इथं हे करून बघायला तुम्हाला लोड कळत नाही का? तुमचे कर्मचारी तिथं झाल्याशिवाय लाईट गेले त्याच्यासाठी तुम्हाला मी म्हणतो 24 तास तुम्हाला फ्रीज सप्लाय देण्याची माझी इच्छा आहे. लक्षात घ्या, मुद्दा लक्षात घ्या. तो तुम्ही मागणी करा ना आणि जिथून मिळतोय तिथून आपण ती भांडून घेऊयात ना. मी सुद्धा तुमच्या सोबत येतो ना. पण हे असं नाहीये की मला लोक का चिडले साहेब? हो साहेब, लोक का चिडले? तुम्ही फोन समोर उचलत नाही, लोक चिडणार का नाही? खर्च मला नदीला पाणी द्यावं. आधी पाणी नाही द्या. बुधवार आला काम चालू. हो आता प्रश्नाचं काय लाईटीचं काय खाली नाही बसू. तुम्ही सांगा, सगळ्यांना सांगा. लोकांना नाही सांगायचं. थोडस घ्यांना कळालं हे तुम्हाला हे सगळ्यांना आहे का काय ते पहिल्यांचा डिसिजन त्याला सहकार्य करून आपण उभा केलंय की आम्हाला पूर्ण क्षमतेनं लाईट मिळाली. ती लाईट आम्ही तुम्हाला दिलेली आहे. तो 3 फेज सप्लाय, सिंगल फेज सप्लाय त्याच्यानंतरचा विषय झाला. किंवा पहिल्यांदा तर आपल्याला सबस्टेशन केल्यानंतर तर पूर्ण लाईट मिळत होती, बरोबर आहे. पण त्याच्यानंतर हळूहळू काळानुसार बदल होत गेले. तुमचा वापर वाढत गेला आणि ह्याच्यावर सिस्टीमवर लोड येऊ लागला. त्याच्यामुळं काय झालं की पर्यायी व्यवस्था निघत गेलं. पहिल्यांदा तर एकच ट्रान्सफॉर्मर दिला होता तुम्हाला सबस्टेशनला, का 3 ट्रान्सफॉर्मर आणून बसवले? पहिला एकच दिला की नाही, त्यावेळेस लोड तेवढा नव्हता. जसा जसा लोड वाढायला हो साहेब, लोड तुम्ही वाढवला, बाहेरची गावं जोडली, दुसरा ट्रान्सफॉर्मर आमच्याकडे बसवला नाही. एकच ठिकाण आमचं बाकीचं बंद करा. साहेब तुम्ही ट्रान्सफॉर्मर वाढवलं म्हणता, तुम्ही लोड वाढवलं ना त्याच्यात तुम्ही पहिले एकच लोड वाढवला. पण पूर्वी ज्यावेळेस आपण हे केंद्र केलं त्यावेळेस जी मागणी होती त्याच्या कितीतरी पटीनं मागणी वाढली. तुमची मागणी पण वाढली ना त्याच्याबरोबर. आम्हीच लोड वाढवला. हो साहेब, मागणी वाढली नाही. गाव तुम्ही गावावर लोड वाढवला, लोड येत नाही, वाढली नाही. हो बाकी हो ना ऐका, अजून पण काय होतंय, अधिक 4 लोकांचा प्रश्न मी तुम्हाला खालच्या गावातल्या अर्थसंकल्पात फडणवीसने घोषणा केली शेतकऱ्यांच्या वीज बिल 48,000 गावं वाढवली. मग आम्ही कुठं काय म्हटलं, वापरी वाढली, डीपी वाढला, लोड वाढलाय म्हणताय. लोड वाढलाय म्हणजे लोड वाढला का? आम्हाला थांबा, 2 मिनिटं थांबा. तुम्ही आम्हाला तुमचं वाढली कमी झालं काय सुद्धा आम्हाला माहित नाही. फक्त आम्हाला लाईट चालू लाईट चालू करा. आम्हाला तुमचं काय ऐकायचं? तुम्ही काय बोलणार? तुम्ही शेतकरी लोड वाढवून देतो. आम्ही काय तुम्हाला बोललो नाही. आम्हाला फक्त लाईट चालू करून द्यायचा विषय. आम्हाला बाकीचं काय माहिती.
समाधान करा. सगळे शिकलेले आहेत, शेतकरी तरुण शेतकरी आहेत. समाधान करा. कसं बा नुकसान करताय तुम्ही? शेतीचं नुकसान एक पाणी चुकली की ते नुकसान होते साहेब. मी काय म्हणायला लागलो तुमच्या बरोबर आम्ही तुमच्या गावात नसतो आम्ही तुम्ही आहे तर लाईट माझ्या हातात असेल तर मी देतो. कुणाच्या हातात आहे त्यांना बोलवा. बोलू शकत ना. तुम्ही डोळ्यात म्हणताय जैनवाडी 200 का जोडलाय ना? थांबा थांबा तिकडे मस्त काय नाही ती आम्हाला सगळी काम मस्त चिकन पाय भरले ए, थांबा. ए, दोन मिनिटं. ए, बया. ए, थांबा. गेले ए, थांबा. ए, 2 मिनिटं. सबस्टेशन काय आज झालंय का साहेब? नाहीच की मग थांबा माझं हे बालू जरा 2 मिनिटं रे. सबस्टेशन झाल्यापासून आम्हाला सिंगल पीस आहे. तुम्ही ह्या वर्षी 4 महिने झालं एकदम 4 महिन्यात काय लगेच जादू टोना आला नाही तिथं. आम्हाला जशी आहे तशी द्या. आम्ही काय अतिरिक्त मागणं फक्त सिंगल पीस मागतोय तुम्हाला. तुम्हाला सिंगल फेज दिलेले आहे हा, द्या आता. राहू द्या चालू. समजूत करताय. ह्याच्या पलीकडे मागणी काय नाही आमची. देणारी आहोत. हा, हे बघा, हा. ऐका सबस्टेशनला जागा 2 एकर पिराची करून दिली. इथं सगळे लोक बसलेले आहेत हा. का? त्यांची जागा ही ती जागा त्यांनी ह्या सबस्टेशनला जागा देऊन फुकट दिले, जागा उपकार केले तुमच्या सबस्टेशनवर. आणि ह्याचा फायदा जैनवाडी कशासाठी? पहिला हक्क कुठल्या गावाचा पाहिजे? 2 मिनिट. पहिला हक्क कुठल्या गावाचा पाहिजे? 2 एकर जागा तुम्हाला सबस्टेशन फुकट दिलेली आहे. आणि ह्याचा वापर जर तुम्ही दुसरी गाव घेत असतील तर हे चुकीचं आहे ना. आम्हाला समजून सांगता आणि कोण एवढं नाही. ठेवताय तुम्ही. ही सगळी जी लोक आहेत तुम्ही फक्त लाईटवर बोला. ऐका साहेब, तुम्ही लाईटचं सांगा, लाईट कधी देणार, कशी देणार ते सांगा. समजून करण्यासाठी काय करू? मुद्द्यावर बोला तुम्ही, मुद्दा सोडून बोला. हा बोला, मुद्द्यावर काय बोलता? तुम्ही सगळेजण म्हणले की बोला म्हणून मी मुद्द्यावर. आणि तुम्ही सिंगल ऐका, सिंगल फीज दिली म्हणताय ना, चला सिंगल फीज चालू करा. आणि तुम्हाला 50 घर असं दाखवतो तिथे लाईटच नाही. कुठे दिली सिंगल फीज म्हणताय? चुकीचं सांगू नका. आमच्या गावाला. सर्वे करू, तिथं जाऊ आपण. आता कधी होणार सर्वे? सगळं माहिती आहे. घरची लाईट तुम्हाला फुकट आहे का? साहेब तुम्हाला ऍडमिशन करता येते. तुम्ही अन्याय करताय बघा. भगीरथ कसं आला करता तुम्ही बंद करता गॅप देता 2 एकर भगीरथ जागा कसं आला पिराची कुरोलीची आणि 7 वापरली ते 8 दुसरी गाव. वाजेपर्यंत आपण एबी बोलवलं आमच्यासाठी. तुम्ही लाईट वापरून त्याच्या गावात जोडताय लाईट. आणि तुम्ही लोड आला असं नसतं. हे बघा, आता कसं आहे, single page वर मार्ग काढा. आम्हाला चिंता सिंगल लाईट द्या. महत्वाच्या विषयावर बोला, विनाकारण. आम्हाला फक्त सिंगल फेज ऐकून घ्या. सांगा तुम्ही आता त्याच्यावर काय सांगता सांगा. सिंगल फेज लाईटचं जी काय आहे त्याच्यासाठी आम्ही दिलेली होती. लाईट दिलेली आहे, लक्षात घ्या. हे जे आहे ना फिडर तो सिंगल फेज तो आम्ही चालू करतो. चालू करतो. पुढचं आहे का? पुढचं आहे. परंतु आम्हाला जे काही सर्क्युलर दिलेलं आहे, जे काही वरच्या शासनाचा निर्णय आहे की सिंगल फेजचा सप्लाय हा घरगुतीसाठीच वापरण्यासाठी आहे. आणि घरगुती जर लाईट तेवढी 25 अँपियरच्या पुढं 10 अँपियरच्या पुढं जातच नाही घरची लाईट, तरी आम्ही 25चं टार्गेट दिलंय, त्याच्यासाठी उद्दिष्ट केलंय की 25च्या पुढे गेल्यानंतर ते ट्रिप करून टाका किंवा त्यांना तिथं सिंगल फेज सप्लाय देऊ नका. कारण घरगुती सप्लाय हा 10 एम्पियरच्या पुढे जात नाही. मग 25 पर्यंत का ठेवायचा? काय चालतंय नाही घरगुतीसाठी लाईट आणि फॅन, लाईट आणि फॅन असतात घरगुतीसाठी. त्याच्यासाठी त्याच्यावर काही चलत नाही. मग त्याच्यासाठी विषय काय झाला की आम्ही तुम्हाला ती लाईट सोडली. ती लाईट सोडल्यानंतर थोड्या वेळामध्ये तिचा काय होतं की 25-30 एम्पियरच्या पुढे लोड जातो. आणि कशामुळे जातो? आता मी तुम्हाला काय सांगायचं की प्रत्येकाला माहित आहे कशामुळे जातो तो. त्याच्यावर आमच्या लोकांचं, काही लोकांचं, लाईनमन लोकांचं म्हणणं असं येतं की घरगुतीसाठी सिंगल फेज सप्लाय सोडल्यानंतर त्याच्यावर 3 फेजचा लोड घेऊन मोटरी वगैरे चालू केल्या जातात. अज्ञात लोकांनी चालू करतात आणि त्याच्यामुळे तात्काळ तो लोड वाढला जातो. मग ती वाढला लोड की मग आम्हाला सांगितलं जातं किंवा ते बंद करून ठेवा. ऐका आता तुमचं हे झालं, हे ह्याच्यातले एक दोघांनी कुणी केले पण असेल धरून चला, मग तुम्ही सगळं गाव भेटेल जाणार ना? सगळं गाव भेटेल हो साहेब मला सांगा. आता एक पेऱ्याकडे मुद्दा झाला सिंगलवर शेळवर चालवत नाही.
दोन शिंगल चालत नाही का? नाही ना, सांगा तुम्ही फिरक आमचं दोन चालता तुम्ही थांबा. जनवरी शिंगल चालत नाही, बोरची मोटर थांबा एक मिनिट. बोरची मोटर शिंगल जनवरी चालते, शिंगल मोहर चालते, शेव चालतंय, शेव नदीकडे नाही. मग आमचं काय करताय? आम्हाला काय तुम्ही वापरता ठीक करता? मग तुम्ही बाकीचं बघा ना, तुम्ही तुमचं बोलता आमचं बोलता ऐकलं नाही काय तुम्ही? दोन वर्ष शिंगल चालते या, जनवरी शिंगल चालते या, काय त्यांचं बोर चालत नाही, शिंगल चालत नाही, शेव शिंगल चालतं या. ते बघूयात ना मग मी बघतो म्हणाले. तुम्ही फिराय करून काय धरून बसताय की फिराय करून एवढं शिंगल चालतंय? तू मोठा बरोबर आहे. दोघा तिघासाठी भेटीस धरून आला. तुम्ही तर आमच्या घरातलं नाही सध्या आता. ऐका ना, तुम्ही सिंगल स्पीड कोण चालवत असेल, कोण चालवत असेल, आम्ही नाही म्हणत नाही त्याच्याबरोबर. त्यासाठी तुम्ही 5,000-6,000 लोकसंख्येचं गाव भेटी जाणार का? एक जण करते म्हणून तुम्ही सगळी बंद संध्याकाळची वेळ असते. ती 4 महिन्यापूर्वी झाली. ह्याच्या पाठीमागे चालत होती तेव्हा कसं चाललं? संध्याकाळची वेळ असते साहेब, 6 नंतर शाळेतली लहान मुलं असते ती घरी. तुम्ही शेतात राहणारी लोक आहेत आमची सगळी, गांधीनगर लांबकानी वस्ती शेतात राहणारी लोक आहेत. प्रत्येक त्यांना संध्याकाळी लाईट नसलं कसं असेल, तुम्ही फक्त 1 तास जाऊन बघा. अरे बाया, ती जाऊ दे. ए बाया, ए थांबा, ए काका, ती जाऊ द्या. नाही, नाही, सोल्युशन सांगा काय. ऐका की एक मिनिट आहे. काय करणार? लाईट आहे. करणं होत असलं तर करा. नसेल तर समजा बंद करून ठेवा. कोणही करते त्याच्यावर तुमच्या यंत्रणेला सांगा. सिंगल फ्यूजर कोण चालू त्यांच्या बघ मला काय म्हणा भाया, ती बी जाऊ दे. लाईट सिंगल फ्यूजवर जर कोण मोटर चालवते असं तुमचा आक्षेप आहे ना, त्याच्यावर तुमची यंत्रणा त्यांनी कारवाई करू. पण तुम्ही सगळ्या गावाची लाईट बंद करू नका. अहो भगीरथ नाही साहेब, दुनिया गावठाणात खाली त्या लोकांनी काय करायचं सांगा बरं साहेब. ह्याच्यावर सांगा तुम्ही काय. न्या तुम्ही जप्त करून न्या तिथे नाही का? आम्ही त्याबद्दल तुम्हाला विरोध करतो. बरोबर आहे तुझं. त्याला आम्ही विरोध करतो. बरोबर आहे, बरोबर आहे ना, तसं. अरे पण भाई आपलंच काय शिंगल बाग शेव चालत नाही, तिकडे शेव नाही का शिंगल चालायला? आपलं गाव काय दिसतंय शिंगल चालायला? दोन वाडी चालते बोरची, तिकडे शिंगलवर जनवाडी चालते का? नळाला चालायला चार्जर मोटर बंद राहत नाही त्यांच्या. आणि तुम्ही आपलंच बसताय गाव धरून. थोडं मागे असं. हा 25 अँपियर पर्यंत सिंगल फेजचा लोड गेला तर तो ट्रिप करावं आणि तिथून पुढं जो काही लोड खरा आहे का सर? हॅलो, हां सांगा. 3 फेजची यांना आपण नियमाप्रमाणे 8 तासाची लाईट दिलेली आहे, त्याच्यात त्यांचं काही समाधान आहे सगळ्यांचं. पण 8 तासाच्या नंतरचं सिंगल फेजबद्दलची ह्यांची मागणी आहे की आम्हाला सिंगल फेज सप्लाय द्या, आणि आम्ही तो सिंगल फेज सप्लाय देतोच आहे कंटिन्यू. त्याचं म्हणणं येतं की आम्हाला घरगुतीलाही पाहिजे आणि मोटरही आमच्या चालणार आहेत. हॅलो, हॅलो, रणजित बोलतोय लहानपणी. आबा ते असं कोण आपण म्हणत नाही की सिंगल फेज मध्ये पण मोटर चालल्या पाहिजे. तरी जरा थोडी चुकीची माहिती सांगितली तुम्हाला. फक्त आपल्याला हां हां हॅलो आबा, हां बोला की सांग. हो, आणि सिंगल फेज लाईट सगळ्याच्या घरात त्या ठिकाणी 24 तास द्या. विषय संपला. बरोबर, आम्हाला काय माहिती नाही मान्य. आबा आमचा तोच प्रॉब्लेम आहे. हां हां प्रश्न असा आहे, हां आता जिथं तुम्हाला सिंगल फेज पेट्रोल घरची लाईट आहे, होय. तिथं तुमची अडचण आहे तर तुम्हाला त्याला भगीरथची डीपी बसवून द्यावं लागते होय. आणि त्यांचा लाईटचा प्रश्न मिटवावा लागेल. बरोबर. तर त्यांना जोपर्यंत तुमच्या भगीरथची डीपी बसून लाईट चालू होत नाही, हां हां
तोपर्यंत त्यांना सिंगल फेज लाईट सोडा. हा बरोबर आणि तुमचं जर लाईट घरगुती लाईट आणि घरगुती जर चालू झालं सगळं तर तुमची एजीवर कशाला वापरायची? हा बरोबर आहे. हो ठीक आहे आबा, परंतु हे नियोजन आमच्यापर्यंत होत नाही ना सगळ्या गोष्टीचं. कारण 25 आम्हाला सांगितलेलं हां तुमच्या हातात ऐका, तुमच्या हातात काय आहे? 25 अँपिअर पर्यंत लोड जाण्यापर्यंत. तुमच्या हातात आहे सिंगल फेज जे आपण वगैरेचे टीपी बसवायचे, त्याच्यासाठी तुम्ही ड्रम आणून टाकले आणि त्यांचं काम भागवलं, त्यांचं चालू झालं. त्यांना जर घरातली लाईट 24 तास मिळाली, लहान लेकरं आहेत, शाळेत जायची, तारा काढायच्या, जे काय त्यांचं घरातलं काम आहे करायचं, माता भगिनींना, हे सगळे प्रश्न मिटले तर तुमच्यापर्यंत ओरडत कोण येणार नाही. आणि जर तुमचं जोपर्यंत सिंगल फेज होत नाही भगीरथचं, तोपर्यंत तुम्ही 25 एम्पियरच्या ऐवजी 40 एम्पियर. मग आबा ही गोष्ट नाही माझ्या हातात ते नाही आबा. आबा ते माझ्या हातात नाही. आबा ते माझ्या हातात नाही. हा बोला 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 मग ते आम्हीचा विषय मिटतोय ना. काय करा, आता लोकांचं समाधान काय करा, लोकांना आपण तात्पुरतं तुमचं भगीरथ करून द्या, प्रश्न मिटला त्याने तुम्हाला अडवून करणार नाही. त्याचा भगीरथ झाला तर घरात लाईट आली, प्रश्न मिटला. ही बाब जी आहे ना आबा ते आमच्या हातात नसल्यामुळेच आम्ही इथपर्यंत थांबलेलो आहे. तुम्ही जर वरिष्ठांना बोलला, त्यांनी जर आम्हाला सांगितलं की हां मग काही विषय नाही, आमचं काय आम्ही जसं सांगाल तसंच करतोय ना. बोला, त्यांचा फोन आला की आम्ही देतो आबा ते सगळं. ठीक आहे. ते सांगतील. सध्या हा याच्यावर काय करतो ते सांगा. आमच्या घराला तुम्ही म्हणता सिंगल करून द्या आम्हाला सिंगल टाकून द्या, काय विषय इथं ऐका की इथं पण केलंय का डीपी सोडवू आता ओळखी देत नाही बाहेर चालू करायला. 11 डीपी चालते 11 डीपी सोडवा साहेब. 22 डीपी पटवून करवलीला लोड येत नाही ना आपल्या साहेब चालू करायचं कसं? बरं आता चालू करायचं कसं? 100% चालू पटवून पुरवलेला 25 तुम्ही बाहेरचं लोड कमी करा आम्हाला आमच्याशी बोला, सोडून आम्हालाच भेटीस नाही नाही तुम्हाला नाही तुम्हाला वेगळी धरणं म्हणताना तुम्ही येऊन आला जी साहेब तुम्हाला वेगळी धरताय. तुम्ही जावा तिला म्हणा. तुम्ही कसं राहता? नाही येऊ द्या ना इथं. म्हणताना आम्हाला वेगळी तुम्ही सांगा परिस्थिती. काय चालते?